बेटा ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये 2 कर्वमध्ये ट्रॅप झालेला एरिया आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये एका एरियाच्या खालचा एरिया, एका कर्वच्या खालचा एरिया फाइंड आउट करत होतो, बरोबर. आता इथं मोस्ट प्रॉबेबली कसं असणार आहे, तुम्हाला एक पॅराबोला दिलेला असणार आहे आणि एक लाईन दिलेला असणार आहे. यांच्यामध्ये ट्रॅप झालेला एरिया कॅल्क्युलेट करायला सांग, बरोबर. 2 कर्व असतील किंवा एक कर्व आणि एक लाईन असेल, यांच्यातला एरिया फक्त फाइंड आउट करायचा. याच्या अगोदर आपण काय करत होतो, की असा एफ ऑफ एक्स दिलेला असायचा आपण आणि ह्याच्या खालचा एरिया, हा एरिया कॅल्क्युलेट करतो. आता काय करायचं आपल्याला, 2 कर्व दिलेले असणार, असा एक कर्व, असा एक कर्व, बरोबर. यांच्या मधला एरिया फक्त फाइंड आउट करायचा, हा एरिया फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करायचा, फॉर एक्झाम्पल या कर्वचा इक्वेशन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे आणि या कर्वचं इक्वेशन y इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. तर याला इंटिग्रेट करायचं. हे बघा, याला इंटिग्रेट केलं तुम्ही, याला जर इंटिग्रेट केला, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स फ्रॉम लिमिट ए टू बी, तर याच्या खालचा एरिया मिळतो, बरोबर का. या कर्वच्या खालचा एरिया मिळतो, बरोबर का. हा एरिया मिळणार आहे, पूर्ण एरिया मिळणार आहे याला इंटिग्रेट केल्यावर. मग ह्याच्यातनं काय करायचं, आता सबस्ट्रॅक्शन करायचं. आपल्याला एवढंच एरिया पाहिजे की नाही, सबस्ट्रॅक्ट करायचं. इंटिग्रेशन ए टू बी काय करायचं, हा एवढा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा, एवढा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा. एवढा एरिया म्हणजे काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. याचा इंटिग्रेशन केल्यानंतर पूर्ण असा खालचा एरिया मिळतो या कर्वच्या, आणि याला इंटिग्रेट केल्यानंतर हा हिरवा एरिया मिळतो, बरोबर का. तर वरचा मायनस खालचा केल्यानंतर आपल्याला फक्त या येलो पोर्शनचा आपल्याला एरिया, एवढा साधा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. बाकी काही नाही, फक्त तुम्हाला इलिप्सचे थोडी इक्वेशन माहिती असायला पाहिजे, बरोबर. इलिप्स म्हणतो, पॅराबोलाचे इक्वेशन्स माहिती असायला पाहिजे. ए बेटा स्टँडर्ड पॅराबोला कसा असतो, स्टँडर्ड पॅराबोला असा असेल. ए बेटा पॅराबोला असा असेल, बरोबर का. वाय ऍक्सिस आणि हे कुणाकडे तोंड करायला लागले, सी कुणाकडे फेसिंग आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे, बरोबर का. तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असा त्याचा इक्वेशन असतो, बरोबर का. आणि इथं लॅटस रेक्टम म्हणून जे असते, लॅटस रेक्टम, ते किती असते, 4a असते, 4a असते. फोकसचे कॉर्डिनेट्स काय असतात, फोकसचा कॉर्डिनेट इथं फोकस असतो बघा, त्यात हे बेटा इथं फोकस असतो. या फोकसचे कॉर्डिनेट काय असणार आहे, a,0 एवढं माहिती असायला पाहिजे, बरोबर का. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax म्हणजे असा सी आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्येच पॅराबोला असा असेल तर याचा इक्वेशन काय असतो, वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4ax. लॅटस रेक्टम काय पण असू दे, 4aच असतो. लॅटस रेक्टम म्हणजे काय, हे बघा, हे फोकसमधून पास होणारी जी ही लाईन आहे, याचा लेंथ असतो, हा लेंथ असतो, बरोबर का. हा 4aच असणार आहे. याचा हे बेटा याचा फोकसचे कॉर्डिनेट काय असणार आहे, -a0 असणार आहे, बरोबर का. फोकसचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, -a0. या पॅराबोलाचा इक्वेशन काय असणार आहे, काय असणार आहे पॅराबोलाचं इक्वेशन, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4a, बरोबर ना. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4a1. त्याच्यानंतर ना लॅटस रेक्टम काय असणार आहे, 4aच असणार आहे. आणि याच्या हे बेटा याच्या फोकसचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, फोकस इकडे असणार आहे, याचा इथे फोकस असणार आहे. या फोकसचे कॉर्डिनेट्स काय, 0, काय म्हणतो याला, 0,a, हा सॉरी 0,a. आणि लास्ट वन हा असा, याचा इक्वेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4ay. लॅटस रेक्टम काय असणार आहे, 4a. आणि या फोकसचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत, फोकसचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत, 0 - a, बरोबर का. 0 - a एवढं तुम्हाला फक्त माहिती असेल. इलिप्सचा इक्वेशन काय असतो, हे बेटा इलिप्सचं इक्वेशन काय असतो, एक्स स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए काय आहे, सेमी मेजर ऍक्सिस, बी काय आहे, सेमी मायनर ऍक्सिस. हे बघा, ही मोठी ऍक्सिस आहे का नाही आडवी, त्याला मेजर ऍक्सिस म्हणायचं. काय म्हणायचं याला, मेजर ऍक्सिस. याच्या अर्ध्या डिस्टन्सला काय म्हणायचं, सेमी मेजर ऍक्सिस, तो ए असतो. ही मायनर ऍक्सिस आहे, त्याचा अर्धा सेमी मायनर ऍक्सिस म्हणजे बी असतो. हा इलिप्सचा इक्वेशन आहे. त्याच्यानंतर ना सर्कलचा इक्वेशन काय असतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर असतो, बरोबर का. आणि सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती नसेल तर त्याचा इक्वेशन हा आहे, एक्स मायनस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, असं इक्वेशन आहे, ठीक आहे. हे शक्यतो लागणार नाही, हे सीईटीला लागायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन
साइन फंक्शन असा असतो, कोसाइन फंक्शन असा असतो, मॉड्युलस. हे सीईटीला लागायचं. इथं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. हे बेटा ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनचा पहिला क्वेश्चन बघा. द एरिया बाउंडेड बाय द कर्व इज एरिया बाउंडेड बाय द कर्व म्हणलंय. हे बेटा y इज इक्वल टू 2x ही तर लाईन आहे. y इज इक्वल टू 2x काय आहे? लाईन आहे. हे बेटा x ची व्हॅल्यू 1 टाकली या इक्वेशन मध्ये, सांगा x ची व्हॅल्यू जर 1 टाकली, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर y ची व्हॅल्यू काय येते? 0. म्हणजे ओरिजिन मधून पास होणार आहे. हा एक पॉईंट असणार आहे. x ची व्हॅल्यू 1 टाकली तर y ची व्हॅल्यू काय येते? x ची व्हॅल्यू 1 टाकली, y ची व्हॅल्यू 2 येते. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1. यांच्यातून पास होणारी ही लाईन आहे, बरोबर. आणि एक्स ऍक्सिस, सॉरी ही एक्स ऍक्सिस आणि x इक्वल टू 3 म्हणजे काय? x इक्वल टू 3 म्हणजे हे 0, हा 1, इथे 2 असणार आहे, इथे 3 असणार. x इक्वल टू 3 म्हणजे ही लाईन, x इक्वल टू 3 म्हणजे ही लाईन. एक्स ऍक्सिस ही लाईन आणि ही x इक्वल टू 3 हे x इक्वल टू 3 आहे. यांच्यातला एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे. हे काय होतं नाव याचं? y इज इक्वल टू 2x. हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. इंटिग्रेशनची पण गरज नाही आहे. हा कोऑर्डिनेट काय? 3,0. 3,0 आणि हे काय? हे काय असणार आहे? 3 असणार आहे. या इक्वेशन मध्ये ए बेटा x ची व्हॅल्यू 3 टाकल्यावर y ची व्हॅल्यू काय आहे? 6 आहे, बरोबर का? बरोबर का? 3,6 असणार आहे. 1 हाफ बेस इंटू हाईट करायचं. किती येते? 1 हाफ बेस इंटू हाईट. 3 3 चा 9 येते का? 9 आला बघ. 9 व्हॅल्यू, बरोबर का? एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय कर्व. आता इथं साइन एक्स आला बघा. y इज इक्वल टू साइन एक्स. साइन एक्सचा कर्व असा असतो, ठीक आहे. आणि साइन 0 0. ए बेटा साइन 90 ची व्हॅल्यू किती असते? 1 असते, बरोबर का? साइन 90 ची व्हॅल्यू 1. साइन 180 ची व्हॅल्यू 0. साइन 3π/2 किती असणार आहे? -1. ठीक आहे. आणि साइन 2π, सॉरी 2π का? 2π किती असणार आहे? 0 असणार, बरोबर का? ठीक आहे. काय म्हणलंय? द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय साइन एक्स, y इज इक्वल टू साइन एक्स, एक्स ऍक्सिस अँड x इक्वल टू 0 अँड x इक्वल टू π/2. इथपर्यंतच एरिया फक्त फाइंड आउट करायचा. हा एवढा एरिया फाइंड आउट करायचा. कसं करणार सांगा? याला इंटिग्रेट करायचं. हा कर्व आहे का नाही? या कर्वचा फंक्शन काय? y इज इक्वल टू साइन एक्स. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय टाकायची? इंटिग्रेशन 0 टू π/2 ऑफ साइन एक्स dx. याला इंटिग्रेट करायचं, बरोबर का? एवढाच एरिया मिळतो तुम्हाला. याचं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉस एक्स, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट π/, याला सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. मायनस कॉस π/2 मायनस आणि हा मायनस प्लस कॉस 0. कॉस 90 काय असतो? ए बेटा कॉस 90 0 आणि कॉस 0 1. 1 येते का आन्सर? 1 आलं बघा आन्सर. ठीक आहे. सगळे क्वेश्चन असेच आहेत. ए बेटा एरिया बाउंडेड बाय, तेच क्वेश्चन आहे का? तसाच क्वेश्चन आहे बघ. या ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. या 2 क्वेश्चन आहेत का? एरिया बाउंडेड बाय y इज इक्वल टू x, x ऍक्सिस अँड द लाईन x इक्वल टू -1 अँड x इक्वल टू 4 इज इक्वल टू. हे वेगळा क्वेश्चन आहे का खालचा? लक्षात येते का तुम्हाला हे कसं सॉल्व्ह करायचं? आता हे जे आहे y इज इक्वल टू x, हे ओरिजिन मधून पास होणार आहे आणि लोअर लिमिट x इक्वल टू -1. म्हणजे हा एरिया पण आणि हा एरिया, दोन्ही एरिया कॅल्क्युलेट करायचे ना. ए बेटा हा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार? हा एरिया मॉड मध्ये कॅल्क्युलेट करायचा. एरिया कॅनॉट बी निगेटिव्ह. तर हा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा? या ट्रायंगलचा एरिया 1 हाफ बेस इंटू हाईट. त्याचा पण 1 हाफ बेस इंटू हाईट मी कॅल्क्युलेट केलं तरी चालेल, इंटिग्रेशनच्या हेल्पने केलं तरी चालेल. इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतो? x²/2. x²/2 ला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, हे एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट काय टाकायची? 4. इथे लोअर लिमिट काय टाकायची? -1, अप्पर लिमिट 0. पण ते आन्सर मॉड मध्ये लिहायचा. मॉड मध्ये लिहायचं बघा. इथे लिहिला नाहीये, मॉड मध्ये लिहायला पाहिजे. तसं लिहितो. हे इथं फक्त काय टाकायला पाहिजे? मॉड टाकायला पाहिजे ना. ए बेटा पॅराबोलाचा प्रश्न आहे. पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. काय म्हणलं? फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड इट्स लॅटस रेक्टम. हे बघा पॅराबोलाचं इक्वेशन काय दिलंय? y² इज इक्वल टू 16x. बरोबर का? म्हणजे हा कसला टाईपचा पॅराबोला आहे? अशा टाईपचा पॅराबोला आहे, बरोबर का? लॅटस रेक्टम याचा काय असणार आहे? y² इज इक्वल टू 4 टाइम्स 4x
बरोबर का. तर ह्याचा बेटा याचा फोकस काय असणार आहे? 4-0 असणार आहे बघा. बरोबर का. हे AX असतो. बरोबर का. हा AX असतो. हे कोऑर्डिनेट काय असतात? A,0 असतो का नाही, म्हणजे हे 4-0 आहे. बरोबर का. फोकस 4 पाशी आहे. लॅटिस रेक्टम काय असणार आहे? 4A. तर A ची व्हॅल्यू 4 मिळाली. ठीक आहे. आणि लॅटिस रेक्टम तर आपल्याला लागायचं का? हा, लॅटिस रेक्टम ह्याच्यातूनच पास होतो. फोकसमधूनच पास होतो. तर या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? X = 4. बरोबर का. हे X = 0. इंटिग्रेट करायचं आपल्याला. इंटिग्रेट कोणाला करणार? फंक्शनला इंटिग्रेट करायचं. पहिला फंक्शनला थोडंसं मॉडिफाय करतो. y = 16x आहे का नाही? yच्या टर्म्समध्ये लिहितो याला. √16 4√x. बरोबर. 4√x ला इंटिग्रेट करायचं. लोअर लिमिट काय टाकणार? आपल्याला हा पूर्ण एरिया कॅल्क्युलेट करायचा का नाही? पूर्ण एरिया कॅल्क्युलेट करायचा का नाही? पण इंटिग्रेशनच्या मेथडनी हाच एरिया मिळेल पहिल्यांदा. हे बेटा हा एरिया भेटेल. बरोबर का. त्याला 2 टाइम्स करावं लागेल. बरोबर का. नंतर ना त्याला काय करावं लागेल? 2 टाइम्स करावं लागेल. लक्षात ठेवा. तर 0 to 4 काय 4√x dx याला इंटिग्रेट करतो. 4 तासाच √x चा इंटिग्रेशन x⁻1/2 आहे. 1/2 रूट डेरिव्हेटिव्ह आहे ते. ह्याचं काय 3/2/3/2 0 आणि हे 4. त्याच्यामध्ये हेच डोकं खातं बघ. 3/2 बाहेर काढायचं. एक्सच्या ठिकाणी 4 टाकायचं. एक्सच्या ठिकाणी 4. एक्सच्या ठिकाणी 0. हे किती येते? 8/3. 4 चा स्क्वेअर रूट 2, 2 चा क्यूब 8 येते हे. बरोबर का. 8 चा 64/3. हे 64/3 फक्त वरच्या पार्टचा एरिया आहे बेटा. एवढ्या पार्टचा एरिया आहे 64/3. डबल केलं तर 128/128 ह्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर टोटल एरिया 2i इतका असणार आहे. बरोबर का. किती 128/128/3 असं कॅल्क्युलेट करायचं. येतं का लक्ष? पॅराबोलाचेच क्वेश्चन आहे बघा. फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय y = x². x axis and the line x = 1x. हां. हे बेटा स्क्वेअर कुणाचा आहे? तुम्ही म्हणताल y = x² म्हणलं तर ते c असायला पाहिजे. y² = 4ax असेल तर ते c असतं. स्क्वेअर कुठला बघायचा? x चा स्क्वेअर आहे का नाही? x² = y आहे. बरोबर का. म्हणजे यू शेप असणार आहे. बरोबर का. इथं निगेटिव्ह असलं असतं तर इन्व्हर्टेड यू असलं असतं. बरोबर का. x² ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. त्याचा अर्थ यू शेप असणार. ते x ॲक्सिस आणि x = 1. x = 1 म्हणजे x = 1 आणि x = 2 ह्यांच्यातला एरिया कॅल्क्युलेट करायचा. हे बघा कॉम्प्लिकेटेड आहे. हा पॅराबोला आहे. x = 1 इकडे कुठेतरी असणार. x = 2 इकडे कुठेतरी असणार आहे. हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. बरोबर का. फर्स्ट क्वाड्रंट मधला हा टोटल एरिया कॅल्क्युलेट करू शकतो 0 पासूनचा. बरोबर का. त्याच्यातनं एवढा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा. नाही तर लोअर लिमिट हीच टाकायची, अपर लिमिट हे टाकायची. इंटिग्रेशन ऑफ काय करायचं? ह्याला इन टर्म्स ऑफ असंच लिहितो. ठीक आहे. x² dx बरोबर का. लोअर लिमिट काय टाकायची बेटा? 1. अपर लिमिट 2. असंच केलंय का? असंच करायचं. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ y dy करायचं, dx करायचं. ठीक आहे. बरोबर ना. x² चा इंटिग्रेशन x³/3. ठीक आहे. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर एरिया मिळतो. 1 आणि 2 टाकायचं. y² म्हणजे c शेपचा आहे. बेटा कुणाचा स्क्वेअर आहे? y चा स्क्वेअर आहे. बरोबर का. हे पार्ट कुणापाशी करणार आहे? हा पॅराबोला पार्ट कुणापाशी करणार आहे? y ॲक्सिसला पार्ट करणार आहे. y² = 4ax असा असणार आहे. x ॲक्सिस आणि x = 1 यांच्यामधला एरिया फाइंड आउट करायचा. वरचा खालचा दोन्ही एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. बरोबर का. एरिया कुठला फाइंड आउट करायचा बघा. हा पॅराबोला आहे. y² = 4x. बरोबर का. एरिया कुठला फाइंड आउट करायचा? x = 1 आणि x = काय म्हणलंय? 4. हा एरिया फाइंड आउट करायचा. बेटा हा एरिया फाइंड आउट करायचा. सुरुवातीला काय करावं लागेल तुम्हाला? इंटिग्रेट करावं लागेल. हे 1 हे 4. y इज y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे हा फक्त वरचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. हे बघायला पाहिजे. बेटा हे बघायला पाहिजे ना. बेटा खालचा एरिया नाही आहे, वरचाच एरिया शेवटी दिलाय बघा इथे. फॉर y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. फक्त वरचा पार्ट.
कसं करणार याला? हे बेटा, ते वाय स्क्वेअरचं इक्वेशन आहे, वायच्या टर्म्समध्ये इक्वेशन लिहावं लागेल. दोन्हीकडचा स्क्वेअर केलं तर 2√x येते बरोबर का? आणि इंटिग्रेट कुणाला करणार? 2√x ला, आणि लोअर लिमिट काय टाकायची? 1, अप्पर लिमिट 4 dx बरोबर का? असं सॉल्व्ह करायचं. सगळे पॅराबोलाचेच क्वेश्चन आहेत बरोबर का? स्क्वेअर कुणाचं आहे? एक्स स्क्वेअर, म्हणजे यू शेपमध्ये असणार. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय, पॉझिटिव्ह असल्यामुळे यू शेप. इथं निगेटिव्ह असलं असतं तर मायनस वाय असलं असतं तर इन्व्हर्टेड यू असलं असतं. आणि वाय इक्वल टू 4. ह्याच्यामधला एरिया, फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया कॅल्क्युलेट करायचा, त्याला डबल करायचं बरोबर. फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया कसं कॅल्क्युलेट करायचं? याला इंटिग्रेट करायचं, एक्स स्क्वेअरला इंटिग्रेट करायचं. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट हे काय असणार आहे बेटा? अप्पर लिमिट. हे कुठे इंटरसेक्ट करते? वायची व्हॅल्यू 4 इथे टाकायची. हे बेटा, वायची व्हॅल्यू इथं 4 टाकल्यानंतर ना एक्सची व्हॅल्यू काय येते? 2 येते बरोबर का? हा ह्याचे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय? 2,4 आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय? 2,4 आहे. तर एक्स कोऑर्डिनेट काय इकडे? 2 आहे. हे बेटा बरोबर का? एक सेकंड काय वाजलं? हे 0, हे y इक्वल टू 4. त्यांनी उलटा इंटिग्रेट केलेलं असणार आहे. हां, वायला इंटिग्रेट केलंय बघा ते. एक्सला इंटिग्रेट करण्याऐवजी वायला इंटिग्रेट केलं बरोबर का? का केलं तुम्हाला सांगतो मी. विथ रिस्पेक्ट टू dy का नाही तिथं वायला इंटिग्रेट केलं. असं इंटिग्रेट केल्यावर पण आन्सर तेच येणार. हे फंक्शन काय? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बरोबर का? या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. y कोऑर्डिनेट तर त्याचा 4 आहे. एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? इथे y ची व्हॅल्यू 4 टाकतो. y ची व्हॅल्यू 4 टाकल्यावर x ची व्हॅल्यू काय येते? x ची व्हॅल्यू काय येते? x ची व्हॅल्यू 2 येते ना बरोबर का? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. तर x ची व्हॅल्यू काय येते? तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले 2, म्हणजे हा डिस्टन्स काय झाला? 2 बरोबर. ह्याचं इंटिग्रेशन करतो आता. कुणाचं इंटिग्रेशन करायचं? एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन करतो. लोअर लिमिट काय टाकतो? 0, अप्पर लिमिट काय टाकतो? अप्पर लिमिट हे टाकतो 2 dx. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय म्हणतो? एक्स क्यूब बाय बरोबर. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 2. नाही, पण आपल्याला हा एरिया मिळतो. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा हा एरिया. सॉरी हे बेटा, याला विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिसच कॅल्क्युलेट करावं लागेल. असंच कॅल्क्युलेट करावं लागेल बरोबर ना? हा एरिया जर मिळवायचा असेल तुम्हाला, हा एरिया जर मिळवायचा असेल तर इक्वेशन जो आहे, हा इक्वेशन जो आहे इन टर्म्स ऑफ एक्स लिहावं लागेल. कसं तुम्हाला सांगू? कारण एरिया अंडर कर्व मिळतो ना आपल्याला, हा मिळतो, इकडचा मिळतो, तो नाही पाहिजे आपल्याला. तर आपल्याला y इक्वल टू 4 आणि हे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा एरिया पाहिजे आपल्याला. हा एरिया पाहिजे. इथे हे बेटा y इज इक्वल टू काय आहे? 0 आणि हे y इज इक्वल टू 4 आहे. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 4 असणार आहे. आणि हा जो इक्वेशन आहे कर्वचा ते इन टर्म्स ऑफ एक्स लिहितो. एक्स इन टर्म्स ऑफ एक्स कसे लिहिणार? एक्स इज इक्वल टू रूट वाय लिहिणार बरोबर का? आता याला इंटिग्रेट करत असताना कसं इंटिग्रेट करणार? इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वाय डी वाय लावलं जाईल बरोबर का? आणि लोअर लिमिट काय टाकायची? लोअर लिमिट काय टाकायची? हे 0 आणि अप्पर लिमिट 4 टाकायची बरोबर का? हा फर्स्ट क्वाड्रंट मधला मिळणार मग बरोबर का? फर्स्ट क्वाड्रंट मधला मिळणार. त्याला 2 टाइम्स केल्यानंतर काय मिळतो? बरोबर. त्याला 2 टाइम्स केल्यानंतर हे दोन्ही क्वाड्रंट मधलं मिळेल. पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मधलंच भेटणार. 2 टाइम्स केल्यानंतर काय मिळणार? दोन्ही क्वाड्रंट मधलं मिळणार बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ वाय चा इंटिग्रेशन काय येतो? लोअर लिमिट काय? 0, अप्पर लिमिट सॉल्व्ह करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर एरिया मिळतो. एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करून बघावं लागेल ना तुम्हाला, लगेच रिकॉल होणार नाही. याला इन टर्म्स ऑफ बेटा, इन टर्म्स ऑफ वाय लिहितो. 2y प्लस एक्स काय आहे? 2y प्लस एक्स इज इक्वल टू 8. हे बघा 2y ची व्हॅल्यू काय? 8 मायनस एक्स. y ची व्हॅल्यू काय? 8 मायनस एक्स अपॉन, तर y इज इक्वल टू 4 मायनस एक्स बाय 2. याला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट करतो 4 मायनस एक्स बाय 2 dx. लोअर लिमिट काय टाकायची? 2, अप्पर लिमिट हा एरिया पाहिजे ना आपल्याला बरोबर का? याला इंटिग्रेट करायचं. असंच केलं का? याला इंटिग्रेट केलं, ह्यालाच इंटिग्रेट केलं ना तिने बरोबर ना? याचं इंटिग्रेशन काय होतो?
4x याचा इंटिग्रेशन काय येतो, हा 1/2 तसाच x²/2 लोअर लिमिट 2 अपर लिमिट 4 बरोबर. तर हा 4x मायनस x²/4 लोअर लिमिट 2 अपर लिमिट 4. एकदा अपर लिमिट टाकायचं काय मिळेल 4 × 4 4चा स्क्वेअर हे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो 4 × 2 2चा स्क्वेअर अपॉन 4 4 4 16 मायनस 16/4 हे अपर लिमिट झालं. हे 8 मायनस 4/4 हे किती येतं 16 मायनस 4 इज 12 आणि 8 मायनस 1 इज 7 हे किती येते 5² येते का लक्ष. दोन पॅराबोला मधला एरिया फाइंड आउट करायचा बरोबर. कसा मिळेल पहिल्यांदा ए बेटा हा एरिया कॅल्क्युलेट करायचा का नाही इथे कसं करावं लागेल बघा. या पॅराबोलाचा खालचा एरिया तुम्ही कॅल्क्युलेट केला हे बघा या पॅराबोलाचा खालचा एरिया कॅल्क्युलेट केला तर हा मिळते का नाही. पहिल्यांदा या पॅराबोलाचा खालचा एरिया कॅल्क्युलेट करायचा त्याच्यातनं काय करायचं ए बेटा या पॅराबोलाचा ए बेटा या पॅराबोलाचा खालचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार हे x² टर्म्स मध्ये का नाही ह्याला या इक्वेशनला इन टर्म्स ऑफ y लिहितो. इन टर्म्स ऑफ y कसा येईल x²/4a ए काय इकडे ए काय आहे 4a ठेवलाय का ठीक आहे ए बेटा आणि ह्याला इंटिग्रेट करतो. ह्याला इंटिग्रेट केल्यानंतर ना लोअर लिमिट आणि अपर लिमिट काय टाकणार लोअर लिमिट 0 अपर लिमिट काय टाकायची 4a लिहिलंय का तिथं ठीक आहे. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स 4a 4a ए बेटा हा जर ए असेल 4a 4a घ्यावं लागेल. हे पण 4a असणार आहे हे मायनस 4a असणार आहे. हा 4a हा मायनस 4a असणार आहे बरोबर. हे बेटा करता येते का सॉल्व करता येईल का सॉल्व. हे बघा या कर्वला इंटिग्रेट करायचं या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं लोअर लिमिट आणि अपर लिमिट काय टाकायची लोअर लिमिट 0 अपर लिमिट 4a. पहिल्यांदा या कर्वच्या खालचा एरिया कॅल्क्युलेट करायचा त्याच्यातनं या कर्वचा खालचा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा तो लेंथ ऑफ लेटस रेक्टम असते हे डिस्टन्स 4a असते तो कॉन्स्टंट आहे डेंजर आहे का क्वेश्चन हे होता का आपल्या ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये सॉल्ट मध्ये आहे का आणि फाइंड द एरिया ऑफ इलिप्स हेन्स राइट द एरिया ऑफ हे बेटा आता इलिप्स मध्ये हा इक्वेशन आहे इलिप्सचा इक्वेशन हा आहे याला इन टर्म्स ऑफ वाय लिहायचं ह्याला इन टर्म्स ऑफ वाय कसं लिहिणार फर्स्ट क्वाड्रंट मधला हा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर ह्याला इन टर्म्स ऑफ वाय कसं लिहिणार हा y² इज इक्वल टू 1 मायनस x²/a². आता y² b ने मल्टिप्लाय केलं तर b² x²/a² आणि दोन्हीकडचा रूट घेतल्यानंतर ना असं केलं का वाईने हा तसंच केलं बघा दोन्हीकडचा रूट घेतला याला वरती खाली a² ने मल्टिप्लाय केला a² b² हा b² x²/a². तर दोघांना b² कॉमन घेऊ शकतो b² कॉमन घेतलं खाली a² इथं काय शिल्लक राहील a² मायनस दोन्हीकडे रूट घेतल्यानंतर ना वायच्या टर्म्स मध्ये एक एक्सप्रेशन मिळतो त्याला इंटिग्रेट करायचं लोअर लिमिट 0 अपर लिमिट काय टाकायची a त्याला इंटिग्रेट केल्यानंतर ना हे बघा याला इंटिग्रेट केल्यानंतर हे सबस्टिट्यूशनचं क्वेश्चन आहे हे बेटा हे सब नाही डायरेक्टच ह्याचा आन्सर आहे बघा
ह्याचा डायरेक्ट आन्सर आहे. ते 7 फॉर्म्युल्यानंतर 3 फॉर्म्युले होते. एक्स बाय ए रूट आहे तसा मायनस ए स्क्वेअर नाही हां, एक्सची व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आहे. बरोबर का? म्हणजे हे प्लस होतं इथं. बरोबर का? ए पॉझिटिव्ह असल्यामुळे एची जी साईन आहे ती साईन इकडे असते. बरोबर? ए निगेटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह असते. साइन इन्व्हर्सच्या टर्ममध्ये आहे हा आन्सर. बरोबर. कुठं? हे पोरं हां, हे क्वाड्रंटमधला एवढा एरिया मिळाला. पूर्ण इलिप्सचा एरियासाठी 4 टाइम्स हा करावा लागेल. फर्स्ट क्वाड्रंटमधला एरिया मिळतो पहिल्यांदा. त्याला 4 टाइम्स केल्यानंतर ना टोटल एरिया मिळणार. ह्याचा आणि ह्याचं कंपॅरिझन केल्यानंतर ना एची आणि बीची व्हॅल्यू काय? ए आणि बीची व्हॅल्यू काय? खाली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर इथे ए स्क्वेअर असतो आणि इथे बी स्क्वेअर असतो. बरोबर का? एची व्हॅल्यू काय? 5 आणि बीची व्हॅल्यू 4. ते इकडे टाकल्यावर एरिया भेटायला पाहिजे बघा. बरोबर का? पाय एची व्हॅल्यू 5 आणि बीची व्हॅल्यू 4. 5 4 जा 20 पाय 20 पाय मिळेल.